नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी मिठातली मिरची बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ह्या कमी तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत। पोपटी कलरच्या जरी घेतल्या तरी चालेल। आणि त्यांना काय केलेलं आहे, असं मधोमध मी असे चिरा पाडून घेतलेले आहेत बघा। पूर्ण खालपर्यंत चिर पाडून घ्यायची। हे बघा अशा पद्धतीने खालपर्यंत चिर पाडून घ्यायची। तवा गरम करत ठेवलाय। तवा गरम झालेला आहे, त्यात एकदम थोडंसं आपल्याला तेल टाकायचं बघा। एक छोटा चमचा टाकायचा आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, मिरच्या पण टाकून घेऊया। मिरच्या स्वच्छ धुवून पाणी पूर्ण निथळून घ्यायचं, नाही तर पुसून जरी घेतल्या तरी चालेल। आणि ह्याला काय करायचं, एक 2 मिनिटं असे डाग पडस्तोवर मिरचीला भाजून घ्यायच्या। मिरच्या बघा अशा दाबून दाबून चांगल्या भाजून घ्यायच्या। अशा पद्धतीत उलट्या सुलट्या करायच्या, ज्या साईडून दिसतंय ना आपल्याला भाजली नाही तिला असे उलटे करायचे। आपल्या चॅनलवर ना मिरच्याच्या खूप रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। भरलेल्या मिरच्या खूप वेगवेगळ्या पद्धतीनं मिरच्यांच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, तिन्ही पण चॅनलवर बरं का। त्याचे लिंक सगळ्याच्या रेसिपी खाली तुम्हाला भेटेल। अशा वेगवेगळ्या पद्धतीने मिरच्यांच्या रेसिपी आहेत, सगळ्या करून खा तुम्ही। कारण उन्हाळ्याच्या दिवसात जेवण जात नाही ना, तर असं कमी तिखटवाल्या मिरच्या खायच्या। आता ह्याच्यात काय करणार आहे माहिती आहे का, मीठ टाकणार आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिरचीसुद्धा मीठ भरू शकता बरं का। आणि थोडं जेव्हा आपण मिरची बनवतो ना असं, तर थोडं जरा जास्त मीठ टाकायचं। गॅस करायचं एकदम बारीक। आता हे मीठ टाकल्यानंतर सुद्धा ह्याला काय करायचं, एक 2 मिनटं परतून घ्यायचं एकसारखं। 2 मिनटं बघा, बारीक गॅसवर मीठ टाकल्यानंतर पण मी अशा परतून घेतलेल्या आहे। अशा मीठ टाकल्यावर पण अशा दाबून दाबून घ्यायच्या। आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पण टाकू शकता। अशाच जरी खाल्ल्या तरी छान लागतात। जास्त मिठाचं प्रमाण असलं की नाही की तिखटपणा मरतो, पण हे कमी तिखटवाले तर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी टाकणार आहे चाट मसाला। ह्याची रेसिपी पण अपलोड केलेली आहे। तुमच्याकडे जर चाट मसाला जर नसेल तर तुम्ही आमचूर पावडर पण टाकू शकता। तर गॅस करणार आहे बंद आणि ह्याला आता मी चांगलं मिक्स करून घेणार आहे। चाट मसाला टाकल्यानंतर बघा चांगलं परतून घेतलेलं आहे, मस्त असं झालेलं आहे। अशा पद्धतीत बघा ह्या मिरच्या झालेल्या आहेत। ह्या कशा तुम्ही वरण भाताबर खिचडीबर जेवताना तोंडी लावायसाठी ह्या तिखट जास्त लागत नाहीत। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।